डाळ वाढा की. अक्का वाढतील की, त्यांचीच जबाबदारी आहे ती. आता माझी जबाबदारी लई चांगली कळती का तुला? किचन मध्ये एखादी शेगडी रिकामी ठेवली असतीस पातेलं ठेवायला तर केली असती डाळ. इथं भात आहे, तिथं भाजी आहे, तिसरीकडे चहाच उकळतोय. कुठं करायची होती डाळ मी? अख्ख्या दिवसात किचन मध्ये फिरकूच दिलं नाही हिनं मला. आमची बायको काय करत होती मग? तिला मीच सांगितलं तू गप्प राहा बाई, काही काम करू नको. हिलाच सगळं करायचंय ना. मी करते मग कर जा बाई. वय वय करतेच, समदन मीच करते. तुम्ही दोघी सासवा सुना का नाही निस्ता इथं बसून खा. आता एवढे काही दिवे लावलेस ग मग सासवा सुनाना आईचं खायला घालून? हा तेजू किचन मध्ये आली की काय करतीस तू? मसाला एवढाच घाल, तिखट तेवढंच घाल. आळणीच करू नको, तिखटच करू नको. असंच कर तसंच कर, भातात पाणी एवढंच घाल की ती सूचना. हा माणसानं काम करावं तरी कसं म्हणते मी? म्हणजे मी काय चांगलं शिकवायचं पण नाही तिला. मग राहू दे, तुम्हीच करा सगळं. वय 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 वय. मी करायला लागले की काय करतीस? भांडी आपटतीस. ए! भांडू नका ना. डाळ नको आण. सुनबाई आमच्यासाठी दूध घेऊन ये, आम्ही आज दूध भातच खाऊ. बाई तुझ्यामुळं फक्त तुझ्यामुळं मालकाला आज दूध भात खाऊन राहावं लागतंय. बाई 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 बाई, समजा खापर माझ्या माती फोडला ग. राहू दे मग, इथनं पुढे ह्यांच्या जेवणाची जबाबदारी सगळी तुम्हीच घ्या. काहीच करत नाही मी. राहू दे. वय वय वय, काम सोडून पडायची चांगली रीत आहे ही. ते काय नाही, मी पण नाही बदणार, मी बी काही नाही करणार. काय करायचं ते तूच कर जा. हो डॅडी, अहो या दोघींनी नुसता ताप आणलाय हो. तुम्ही काहीच कसं बोला ना बरं त्यांना. मध्ये फट दिली तर बोलेल ना मी. त्या दोघे भांडायला लागलं की आम्हाला काही सुचतच नाही. आणि कसे ते बायकांचं भांडण कसं हाताळायचं असलं शिकलोच नाही ना कधी आम्ही. आणि दुसरं काय चिरंजीव, आमच्याशी भांडत नाहीत ना. आमच्याशी भांडले असताना मारूनच टाकला. बघितलं, राग आलाय ना. जा बर, पहिली जा त्या दोघींना समजून सांग. परत जर भांडला ना म्हणाव तर काय खरं नाही तुमचं. ओ डॅडी, अहो करायचं काय हो आता? काय करायचं, मी कमंडलू आणतो, तुम्ही कुबडी शोधा. दोघं जाऊ हिमालयात. ए छत्री, हसतो काय रे? तुझ्यावर बसून जाऊ का?